नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर काय झालेलं ना, संक्रांतीच्या दिवशी मी कम्युनिटी पोस्ट टाकणार होते पण एकदमच विसरून गेले. कसं होतं, कामाच्या घाईमध्ये ना काही गोष्टी लक्षात राहत नाही. तसंच काहीसं झालं होतं. जास्त काय व्लॉग शूट केला नाही, थोडाफार केला आहे, तेच तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे ना रामला घेऊन मी मंदिरात आले होते, कारण की इकडे सर्वच बायका येतात. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्यानंतर गणपती बाप्पा आहेत, म्हणजे असे बरेच आतमध्ये देव आहेत. तिथेच आम्ही नमस्कार करण्यासाठी आलो होतो. तर आल्यानंतर असं समजलं की खूप जास्त गर्दी आहे. बरं झालं आम्ही लवकर आलो, नाही तर जर लेट आलो असतो तर खूपच जास्त उशीर झाला असता. त्यामुळे पटकन येऊन ते जी काही पूजा होती ती केली आणि जास्त काही शूट केलं नाही त्या दिवशी. का शूट केलं नाही याचं सुद्धा रिझन मी तुम्हाला पुढे सांगते. तर सुरुवातीला ना 1 दिवस आधी इथे ब्लाऊजचं काम करण्यासाठी मी घेतलं होतं आणि जशी संक्रांत जवळ येते तसं 2 ते 3 दिवस मी कंटिन्यू कामच करत होते. काही कळतच नव्हतं की स्वयंपाक कधी करू, घरातली कामं कधी करू आणि ब्लाऊज कधी शिवू. काय होतं ना, इतर वेळी अर्जंट ब्लाऊज नसतात, म्हणजे कधीही दिलं तरी चालतं. पण काय होतं, संक्रांत असेल किंवा कोणता सण असेल त्यावेळेस अर्जंट ब्लाऊजच्या ऑर्डर जास्त असतात आणि त्यांना नाही पण म्हणता येत नाही, कारण की रेग्युलर कस्टमर असतात. पण ह्यावेळेस काहीतरी उलटच झालं. खूप अनोळखी कस्टमर मला ह्यावेळेस भेटले. बऱ्यापैकी काय झाले ना, जसं मी खाली फ्लेक्स लावला ना तशा बऱ्याच बायका पाहून येतात, किंवा एकाचा ब्लाऊज शिवला ना त्या ओळखीने अनेक बायका येतात. तुम्ही घरातून बिझनेस कसा स्टार्ट केला आणि तो कसा इतका ग्रो झाला याबद्दल बरेच तुमचे प्रश्न असतात. त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे की घर बसल्या तुम्ही पैसे कसे कमवू शकता. अजून जरी तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक देते, त्यामध्ये मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर मी सांगत होते की संक्रांतीचे इथे अर्जंट ब्लाऊजच्या ऑर्डर होत्या. तर हे जे ब्लाऊज होते ना, हे मामींचे होते. मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी तिकडे गेले होते, त्यावेळेसच मामींनी ब्लाऊज दिले होते आणि त्यांचे सुद्धा रेडी झाले होते. फक्त त्याला हुक वगैरे बसवायचं राहिलं होतं. पण म्हटलं सुरुवातीला प्रेस करून घेते. आणि काय झालेलं, त्यांना संक्रांतीला नव्हतं पाहिजे, पण तरीसुद्धा मी एक शिवून ठेवलेलं की म्हटलं चला कधी त्या आल्या अचानक तर घेऊन पण जातील आणि त्यांचं काम पण होईल. नाही तर मग एकदा रेंगाळलं ना काम तसंच राहतं. हुक बसवण्याच्या आधी नाही ते मी ब्लाऊजला प्रेस करून ठेवत होते, जेवढे काही मी शिवलेले होते ते. आणि मी ब्लाऊजला प्रेस कसं करते याच्यावरती सुद्धा तुमचं म्हणणं आहे की व्हिडिओ बनवा. तर ठीक आहे, फॅब्रिकनुसार तुम्ही कसं हे करू शकता, प्रेस करू शकता, किंवा शिवल्यानंतर प्रिन्सेस कप असतील किंवा बाकीचं जर काही ब्लाऊज असेल तर त्याला प्रेस करायला थोडंसं अवघड जातं. मग मी कशा पद्धतीने करते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीचे काही दिवस मला सुद्धा एवढं काही डिटेलमध्ये माहिती नव्हतं, पण ज्यावेळेस मी इन्स्टाचे रील्स वगैरे शॉर्टमध्ये आपल्याला भेटतात त्यामध्ये काही काही पाहून ट्रिक्स मी शिकते. तर काय होतं ना, बऱ्याच वेळा मोबाईलचा दुरुपयोगसुद्धा आपल्याला होत नाही, काही सदुपयोगसुद्धा करून घेता आला पाहिजे. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्रामला रील्स वगैरे पाहताना ज्या शॉर्ट्समधले रील्स तुम्हाला जास्त आवडतात ना, ते समोरासमोर तुमच्या येत राहतात नेहमी ज्यावेळेस तुम्ही स्क्रोल करता त्यावेळेस. मग जेव्हा पण मी असे ब्लाऊजचे शॉर्ट्स बघत असते ना, त्यावेळेस सारखे तेच शॉर्ट्स माझ्या समोर येतात. मग त्यामध्ये बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात, त्याच मी फॉलो करते. ब्लाऊजला इथे सर्व प्रेस करून झाले. जवळजवळ 6 ते 7 ब्लाऊज होते, त्यांना प्रेस केलं आणि त्यानंतर आता परत कटिंगला बसले होते. मी नेहमी काय करते, एकदा कटिंगला बसले ना मग कटिंगचंच काम करते, त्यानंतर शिवायला बसल्यावरती शिवणकाम. या व्यतिरिक्त जर मी ब्लाऊजला ज्या काही शिवलेला प्रेस करायला बसले ना, मग मी सोबतच सर्व ब्लाऊजला प्रेस करून घेते. तर सांगायचं झालं ना, अर्जंट ब्लाऊजच्या ऑर्डर नाही करणं इतकं काही सोपं नसतं. कधी कधी काय होतं ना, लहान मुलं असल्यामुळे खूप जास्त त्रास देतात. पण काय करणार, रामला मोबाईल जरी दिला ना तरी सारखं मोबाईल नको म्हणतो. मग कुठेतरी इकडे घेऊन चल किंवा बाहेर फिरायला चल असं त्याचं होतं. नाही तर मग नुसताच रडतो किंवा मशीनवर बसण्यासाठी हट्टसुद्धा करतो. आता सगळ्याच गोष्टी काय मला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही. कॅमेराला जरी मी ट्रायपॉड लावायचं सेट केलं ना, ट्रायपॉडला जरी कॅमेरा लावण्याचं सेट केलं ना तरीसुद्धा तो काही तिथे ठेवत नाही, सारखंच मग ते हलवणार किंवा मग त्याच्यासाठी रडणार असं सुद्धा होतं. आता जास्त करून ना त्याला इतकं जास्त मला ओरडावं लागतं. संध्याकाळच्या वेळेस तर खूप जास्त त्रास देतो आणि मी सुरुवातीला काय करायचे, संध्याकाळच्या वेळेसच जास्त काम करायची, पण आता ते सुद्धा होत नाही. काय करावं ना तेच कळत नाही. कधी कधी खूप जास्त त्रास देतो आणि अक्षरशः मला रडकुंडीलाच येतं, कारण की कामसुद्धा होत नाही. आणि काय होतं, ज्यावेळेस आपण अर्जंट ब्लाऊजच्या ऑर्डर घेतलेल्या असतात त्यावेळेस त्यांना सांगणंसुद्धा गरजेचं असतं किंवा त्यांचं काम देणंसुद्धा गरजेचं असतं. तरीसुद्धा संक्रांत असल्यामुळे काही काम माझं झालंच नाही आणि त्यांना मी डायरेक्टली फोन करून सांगितलं की होणारच नाही. मग एवढं सगळं काम करायचं आणि त्यामध्ये मुलांचे हाल होणार हे सुद्धा काही बरोबर नाही. त्यामुळे त्या काही ऑर्डर होत्या त्यासुद्धा मी कॅन्सल केल्या. तर थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ऐन संक्रांतीच्या दिवशी एक ब्लाऊजची ऑर्डर होती मला आणि त्यांना 12पर्यंत ब्लाऊज मला द्यायचा होता. त्याआधी ना एक रात्री मी त्यांचं जे काही ब्लाऊजचा थ्रेड होता तो आणण्यासाठी गेले होते. तर गेल्यानंतर काय झालं, ब्लाऊजचं अस्तर तर मी ऑलरेडी आणलेलं होतं, पण गेल्यानंतर काय झालं, ज्यावेळेस मी थ्रेड आणायला गेले त्यावेळेस रामसाठी मला नाचणी सत्व पण घ्यायचं होतं आणि मेडिकलमध्ये पण गेले. त्यानंतर बाकीचं थोडंफार अजून ब्लाऊजचं आणि साड्यांचं मटेरियल घ्यायचं होतं, ते सुद्धा मी घेण्यासाठी तिथेच गेलेली. आणि ज्यावेळेस मी मेडिकलमध्ये गेले त्यावेळेस काय झालं, नाचणी सत्व मी घेतलं पण ब्लाऊज पीस जो आहे तो तिथेच राहिला माझ्याकडून.
आणि घरी आल्यानंतर मी जास्त काही लक्ष दिलं नाही, स्वयंपाक वगैरे केला आणि म्हटलं आता कटिंग करण्यासाठी घेऊयात. तर माझ्या लक्षात आलं की अस्तर वगैरे सर्व तर आहे, मग नेमका ब्लाऊज कुठे राहिला. तर मी इतकी जास्त हेक्टिक मला झालं की असं वाटलं आता नेमका ब्लाऊज कुठे राहिला असेल. आणि सर्व शॉप वगैरे जे आहे आम्ही रात्रीच्या वेळेस इथे पाहून आलो, पण सर्व शॉप बंद झालेले होते. खूप वेळ झालेला, रात्रीचे 12:30 पावणे 1 झालेले असतील. मग सकाळपर्यंत मला काही व्यवस्थित झोप लागलीच नाही, कारण की असं झालं ना खूप जास्त टेन्शन येतं नेमकं काय करावं. मग सकाळच्या वेळेस थोडंसं फोन वगैरे करून पाहिलं तर लक्षात आलं की मेडिकलमध्ये ब्लाऊज राहिला आणि त्यांनी थँकफुली कोणाकडून तरी माझा नंबर घेतला आणि मला सांगितलं की तुमचा ब्लाऊज खाली इथेच राहिलेला, मी तुम्हाला आवाज देत होते पण तुम्ही काही लक्ष दिलंच नाही. आणि नेमका सेमी पैठणीवरचा असा ब्लाऊज होता, कुठेही भेटला नसता. जर दुसरा काही असं म्हणजे कॅटलॉग पीस वगैरे असला ना भेटायला खूप अवघड जातं, पण भेटला फायनली. आणि आता जी काय संक्रांत होती ती सुद्धा होऊन गेली आणि त्यांचा ब्लाऊज तर काय त्यांना वेळेवरती भेटला नाही. नंतर 2 दिवसांनी त्यांचा मी ब्लाऊज कंप्लीट करून देईल. तर असा सीन झालेला त्या दिवशी आणि त्यामुळे सणाकडे माझं काही लक्ष नव्हतंच. आणि सकाळपासून शूट करायचं म्हटलं ना मला हे ब्लाऊजचं इतकं टेन्शन होतं की नेमका भेटेल की नाही, अशा सर्व गोष्टी होत्या. त्यामुळे मी शूटसुद्धा काही जास्त केलं नाही. जे काही केले आता ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता ब्लाऊजचं काम तर झालं. अर्जंट ब्लाऊजच्या ऑर्डरसोबतच बाकीचे खूप सारे ब्लाऊज होते. काही ब्लाऊज असे होते जे कस्टमरने 3-3, 4-4 दिले होते, पण एक ब्लाऊजच द्या फक्त संक्रांतीसाठी आणि नंतरचे ब्लाऊज लेट दिले तरी चालेल, असा काहीसा सीन होता. आणि आता जे काही ब्लाऊज राहिलेत ना ते शिवण्याआधी मला असं वाटतं की एकदा घरी जाऊन याव्या, कारण इतकी जास्त मी दमले ना. रात्रीचे 2 ते 3 वाजेपर्यंत काम करणं म्हणजे काही सोपं नाही. सकाळचं पाठणसुद्धा खूप दुखते आणि डोळ्यांवरती सुद्धा खूप ताण येतो. रात्रीच्या वेळेस ना शिवायला खूप त्रास होतो. सकाळच्या वेळेस कसं माणूस उत्साहामध्ये काम करतं, तसं रात्रीच्या वेळेस जास्त काही काम होत नाही. जसं काही शिलाईचं थोडंफार काम आवरलं, तसंच जे काही मी कपाट घेतलं होतं ऑर्गनायझर त्या रामचे कपडे ठेवण्यासाठी, तर तेच ऑर्गनाईज मी करत होते. ज्यावेळेस मी हे घेतलं ना त्यावेळेस रामचं 2 ते 3 कप्पे जे आहेत ना ते रामच्या कपड्यांनीच मी भरवले होते. पण नंतर असं झालं की मला शिवणकामाचं जे काही मटेरियल होतं ते ठेवण्यासाठी जागाच पुरत नव्हती. मग रामचे कपडे परत मी तिकडे वॉर्डरोबमध्ये शिफ्ट केले आणि जे काही माझं शिलाईचं काम आहे तेच आता इथे ठेवलं आहे सगळं. याच्यामध्ये ना मी पेपर कटिंगसुद्धा ठेवते. पेपर कटिंग तर इतके जास्त झालेत ना, आता नेमकं कसं ऑर्गनाईज करावं. आणि त्यावरती दरवेळेस मी नाव टाकत असते, पण परत कस्टमरचा ब्लाऊज आला ना सापडायला खूप अवघड होतं आहे. त्यातीलच आता एका कस्टमरचं मी येते ब्लाऊजचं जे काही मेजरमेंट आहे ना ते सापडत होते, पण काही सापडे ना. आणि रामसुद्धा माझ्याबरोबर येते, लुडबुड त्याची चालूच होती. जे काही काम मी करेल ना तो माझ्या मागे मागेच असतो. मग मी काहीही काम करू त्याला त्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट येतो आणि त्याला ओरडलं ना तरीसुद्धा बऱ्याचदा त्याच्या लक्षात येत नाही. मग लगेच रडायला सुरुवात करतो. आणि हल्ली आता काही दिवस असे झालेत ना सारखंच रडण्यामध्ये तो म्हणजे सारखा रडतच असतो. काही त्याला बोला नका बोलू तरीसुद्धा म्हणजे खूप जास्त सेन्सिटिव्ह असल्यासारखा वागतो आता. आणि थोडंफार ओरडलं ना तरीसुद्धा त्याला लगेच राग येतो. त्यामुळे त्याच्या कलाने मला कधी कधी घ्यावं लागतं. एक दिवस तर असा येतो की त्या दिवशी काहीच शिवणकाम करून देत नाही आणि दिवसभरसुद्धा कधी झोपत नाही आणि संध्याकाळी तर 12-1 पर्यंत झोपतच नाही. ओरडून ओरडून त्याला मला झोपावं लागतं. काय झालंय ना नेमकं त्याला बाहेर जाण्यासाठी काही चान्सच नाही राहिला. मग घरामध्ये दिवसभर तो खूप जास्त वैतागतो आणि त्याला बाहेर नेलं ना मग माझे 2 तास कसे जातात तेच कळत नाही. एकदा त्याला खाली नेलं ना तो वरती यायलाच मागत नाही, सारखंच मग खाली खेळायचं असतं त्याला. तर असो ज्यावेळेस मी अस्तर वगैरे घ्यायला जाईन ना त्यावेळेस थोडंफार अर्धा तास त्याला खेळवते आणि लगेचच घेऊन येते. खूप जास्त मुलं पण नसतात तिथे खेळायला, त्यामुळे त्याचंसुद्धा मन रमत नाही. त्यामुळे लगेच मला त्याला वरती घेऊन यावं लागतं. डिस्प्लेमध्ये तुम्हाला दिसत असेल की एक ब्लाऊज सितारला गायब आहे, कारण की संक्रांतीच्या दिवशी तीच ब्लाऊज जो आहे तो मी वेअर केला होता. दुसरे ब्लाऊज ना मला अजिबातच बसत नाही व्यवस्थित. त्यामुळे तो ब्लाऊज ना मी रिसेंटली शिवलेला नाही म्हटलं तरी 6 ते 7 महिने झाले असतील त्यावेळेचा तो ब्लाऊज आहे आणि बसतो बऱ्यापैकी. त्यामुळे तोच ब्लाऊज मी घातला होता. रात्रीच मी काढून ठेवला होता जेणेकरून की वॉश वगैरे करून मला नेक्स्ट डेला घालता येईल प्रेस करून चांगला. आणि व्यवस्थित बसला त्यामुळे काही वाटलं नाही. आणि साडीसुद्धा माझी जुनीच होती, जी काही मी याला संक्रांतीसाठी घेतली होती ना त्याच्यावरचा ब्लाऊज झाला नव्हता. आता हळदी कुंकाला तरी ॲटलिस्ट मी तो ब्लाऊज रेडी करेल, पण माहीत नाही. बऱ्याच वेळा काय होतं ना आपला ब्लाऊज शिवायच्या वेळेस आपल्याला असं वाटतं की आपला ब्लाऊज शिवण्यामध्ये खूप जास्त वेळ जाईल, त्यापेक्षा कस्टमरचा एक ब्लाऊज शिवलेला बरा, असं माझ्या बाबतीत तर होतं. तुम्हाला पण असंच वाटतं का मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथे ना मी शूट करत होते आणि घर थोडंसं आवरून घेत होते, त्यामुळे रामची मस्ती तुम्ही पाहू शकता. सतत त्याला काही ना काही करायचं असतं, पडतो धडपडतो रडतोसुद्धा आणि परत व्यवस्थित होतोसुद्धा, असं त्याचं दिवसभर काम चालू असतं. त्याच्या ज्या काही खेळण्या आहेत ना त्या सर्व मी आता बेडरूममध्ये शिफ्ट केल्यात. त्यामुळे काय होतं आहे ना त्याला खेळणी लवकर सापडतच नाही. मग किचनमधली कोणती तरी वस्तू इकडे घेऊन येतो खेळण्यासाठी. ज्यावेळेस मी हॉलमध्ये त्याचे खेळणी ठेवायचे ना खूप जास्त तो राडा करायचा इकडे, मग मला आवरण्यामध्ये खूप वेळ जायचा. तर मग मी आता बेडरूममध्ये तिकडे खेळणी नेऊन ठेवते, पण तो काही तिकडे खेळायला मागत नाही.
जिथं माझं काम चालू असतं ना, मग ते किचन असो किंवा हॉल, तिथेच त्याला खेळायचं असतं. कधी कधी खूप जास्त नाटकसुद्धा करतो. पण मी खूप एन्जॉय करते त्याच्यासोबत. काय होतं ना, तो थोडा जरी खाली गेला नाही यांच्यासोबत तरीसुद्धा मला वरती करमतच नाही असं होतं. कधी तो एकदाचा वरती येईल आणि त्रास दिला ना, रागसुद्धा येतो. तर अशा दोन्ही गोष्टी माझ्यासोबत होतात. जे काही काम होतं ना ते सर्व आवरलं, त्यानंतर जेवण वगैरे केलं मस्त आणि त्यानंतर आता रामला झोपून मी पेपर कटिंग करण्यासाठी बसले. जेव्हा पण कस्टमरचा ब्लाऊज येतो ना, मी पेपर कटिंग केल्याशिवाय कधीच ब्लाऊज शिवत नाही. कारण की काय होतं, कधी कधी आपण ब्लाऊज शिवायला बसतो आणि मग आपल्या डोक्यामध्ये काही वेगळे विचार असले की कुठेतरी चुकतं आणि मग ते जोड देत बसा किंवा कमी पडल्यानंतर मग ब्लाऊज कसा ॲडजस्ट करायचा यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे ना पेपर कटिंग केलेलं असलं ना, पटकन त्या कस्टमरचा कधीही ब्लाऊज येऊ, आपल्याला शिवतासुद्धा लवकर येतो. दरवेळेस ब्लाऊजवरती माप टाका आणि त्यानंतर कटिंग करा, यामध्ये बराच वेळ जातो. एकदा पेपर कटिंग कस्टमरचं सेट करून ठेवलं ना, कधीही त्यांनी ब्लाऊज देऊ, पटकन शिवून होतो. तर आता इथे पेपर कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग स्टिचिंगला बसल. घरातलं काम आवरायला ना जास्त वेळ लागतच नाही. फक्त तुम्ही पाहू शकता हॉलमध्ये सुद्धा लिमिटेड गोष्टी आहे. जास्त ज्या काही मशीन वगैरे आहेत ना, त्यानं आता कपडे वॉश करण्यासाठी लावलेल्या होत्या. त्यामुळे इकडं काम माझं बरंच आवरलं होतं. एकदा कपडे वॉश झाले ना, मग बाकीचं काही काम राहतच नाही. कपडे वॉश करणं आणि घर पुसणं हे सगळ्यात मोठं काम आहे. ते मी सकाळीच करून घेते. आज मशीनसुद्धा लावली आणि जसं संक्रांतीचे दिवस आलेत ना, तसं 1 तारखेपासून मी कंटिन्यू आठवड्यात 2दा तरी मशीन लावतेच. कारण की कामच आवरत नाही. आणि जास्त काही ड्रेस नसतात. दिवसाचे माझे काही 2 असतील. ते रामचे आता बऱ्यापैकी कमी झालेत कारण की त्याला सर्व सवयी मी चांगल्या लावल्यात, त्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. आणि यांचं जे काही कपडे असतील ते एवढे सर्व कपडे असतात. आणि घरातलं एक्स्ट्राचं मी ब्लँकेट वगैरे आता सध्या तरी काहीच वॉश करत नाही. कारण की एक्स्ट्राचं काम काढलं ना, मग त्यामध्ये वेळसुद्धा जातो. संक्रांत होती तरीसुद्धा घरातलं मी काहीच आवरलं नव्हतं. म्हणजे क्लिनिंगच काही केलेली नव्हती. फक्त वरवर जे आपण करतो ना, तसंच काही ससी नाही. आता विचार करते की हळदी कुंकाला तरी ॲटलिस्ट सर्व घर क्लीन करावेत. पण मला असं वाटतं की चला आता थोडंसं काम कमी झालं तर पटकन घर आवरायला घेते. पण जसे दिवस चाललेत ना, तसे कस्टमरसुद्धा खूप वाढत आहेत. डेली कोणाचं ना कोणाचं घरी येणं होतंच आणि कामसुद्धा वाढते. आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करते आणि अपलोड करते ना, त्याचे 1 दिवस आधीच आता 2 ते 3 कस्टमर येऊन गेले आणि त्यांचं कामसुद्धा खूप आहे आणि बरंच आहे. म्हणजे पिको फॉलचं पण आहे आणि साड्यांचं पण आहे. नेमकं कसं मॅनेज करावं हेच कळत नाही. आणि ज्यावेळेस काम नसतं ना, त्यावेळेस असं वाटतं की काहीतरी असावं आणि ज्यावेळेस येतं ना, त्यावेळेस कंटाळासुद्धा येतो. एक वेळेस ना इंस्टाग्रामला मी व्हिडिओ अपलोड केला होता. त्यावेळेस त्या ताईंची मला कमेंट होती की माझ्याकडे बरंच काम असतं, पण मला काम करण्याचा ना खूप जास्त कंटाळा येतो. फिनिशिंग वगैरे सुद्धा चांगलं आहे, कामाचा स्पीडसुद्धा चांगला आहे, तरीसुद्धा मला ना ब्लाऊज शिवण्याचा खूप कंटाळा येतो. आता माहीत नाही त्यांना असं का वाटतं. काय होतं ना, कोणत्याही बिझनेसमध्ये ज्यावेळेस आपल्याला पैसे मिळतात ना, त्यावेळेस ते काम करायला हुरूप येतं. पण प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. एक वेळ अशी येते की कितीही पैसे भेटले तरीसुद्धा ते काम करण्याचा कंटाळा येतो. माझ्यासोबतसुद्धा असंच होतं. जेव्हा मी ब्लाऊज शिवायचे ना, त्यावेळेस मला खूप जास्त आवडायचं. पण आता ना रोजची कामं आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं काम, त्यामध्ये रामचा त्रास. कधी कधी ना त्याला खूप जास्त समजून सांगावं लागतं, खाली बस, व्यवस्थित बस. त्याला मशीनवरतीच बसायचं असतं, काम करू देत नाही. मग अशा वेळेस मी सुद्धा काम तिथंच ठप्प करते. म्हणते चला राहू द्या, आजच्या दिवस राहिलं तरी चालेल, नेक्स्ट डेला करूयात. असं सुरुवातीला व्हायचं माझं. पण आता तसं करून चालत नाही. 1 दिवस जरी गेला तरीसुद्धा तिथले जे काही ब्लाऊज शिवायचे होते ते काम तसंच राहतं. आणि एकदा मी कस्टमरला एक डेट दिली ना, त्या दिवशी मला तो ब्लाऊज त्यांना द्यायचाच असतो. नाहीतर मग कस्टमरचा सुद्धा आपल्यावरून विश्वास उडतो की नेमकं मग ऐनवेळी त्यांना ब्लाऊज नाही भेटला ना, खूप जास्त प्रॉब्लेम होतो. पण यामध्ये एक प्रॉब्लेम अजून एक होतं, तुम्हाला सांगू का? ज्यावेळेस तुम्ही कस्टमरला लवकर ब्लाऊज देण्याची सवय लावता ना, कस्टमरला नेक्स्ट टाईम जेव्हा ब्लाऊज घेऊन ना, त्यावेळेस सुद्धा त्यांची तीच अपेक्षा असते की 2 दिवसानंतर 1 दिवसानंतर यांनी ब्लाऊज द्यावा. आणि आपण कितीही नाही म्हटलं ना, मग ते ऐकत नाही. आणि इतर वेळी जर दुसरीकडे ब्लाऊज त्यांना महिना जरी नाही भेटला ना, तरीसुद्धा प्रॉब्लेम नाही, फक्त तुम्ही मला लवकर द्या असं त्यांचं म्हणणं असतं. पण मला जर पॉसिबल झालं तरच मी हा म्हणते, नाही तर अदरवाईज त्यांना हा म्हणत नाही. कारण की मग वेळेवरती काम होत नाही. काय होतं, लहान मुलं आहेत घरामध्ये आणि मग त्यांच्या वेळेनुसार जर त्यांनी कधी काम करू नाही दिलं किंवा दुसरं काही काम निघलं बाहेर जाण्याचं, तर मग ब्लाऊज होणार नाही. त्यामुळे मग नाही म्हटलेलं बरं. आणि एकदा कस्टमरला जर तुम्ही सवय लावली ना वेळेवरती काम द्यायची, मग कस्टमरसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला ट्रीट करतं. त्या बाकीच्या आपल्या काही अडीअडचणी असल्या तरीसुद्धा समजून घेत नाही. तर असा सर्व सीन आहे. त्यामुळे वेळेवरती काम द्या, पण तुमचा वेळ ठरवून घ्या आणि त्यामध्येच त्यांना काम देत जा. थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिवणकाम करणाऱ्यांचं वजन वाढण्याची काय कारणं असतात. तर मला असं वाटतं ना, शिवणकाम हे असं काम आहे जे की बसूनच करावं लागतं सतत. म्हणजे चेअरवर बसा किंवा पेपर कटिंगला खाली बसा, ब्लाऊज कटिंगसाठी सुद्धा खाली बसा. मग बसून बसून काय होतं ना, आपली काही हालचाल होतच नाही. दिवसभर बसण्याचं काम असतं. मग कुठेतरी मनात आपल्याला असं वाटतं की दिवसभर मी ब्लाऊज शिवते, इतकी जास्त माझी दगदग होते, तरीसुद्धा वजन का कमी होत नाही. तर हेच कारण आहे की सारखं बसून काम करावं लागतं. आणि अर्जंट ब्लाऊजचं काम आलं की आपण काय करतो,
स्वयंपाक जरी झालेला नसता तरी पटकन चला शिवणकाम झाले, मग आता पटकन काहीतरी स्नॅक टाईप खाऊयात. मग आपण काही जंक खात बसतो किंवा जर ऐनवेळी अर्जंट ब्लाऊजचं ऑर्डर असेल तर बाहेरचं खाणं वगैरे हे खूप जास्त होतं, त्यामुळे ना वजन खूप वाढतं मला असं वाटतं. तर ही 2 मुख्य कारणं आहेत जिथे की टेलर लोकांचे वजन जे आहेत ना ते खूप वाढतात. आणि तसंच माझीसुद्धा गंमत झालेली आहे. मला असं वाटतं मी दिवसभर काम करते तरीसुद्धा माझी तब्येत का कमी होत नाही, पण काम जेवढं असेल ना त्याच्यात जर आपण दुप्पट खात बसलो तर वजनसुद्धा वाढणारच आहे. आणि जरी कमी खाल्लं तरी पण ते किती हेल्दी आहे यावरती सुद्धा डिपेंड करतं, त्यामुळे वजनसुद्धा वाढत चालतं. तर असं असे 2 घटक जे आहेत ते मला वाटतात की वजन वाढीसाठी कारणीभूत असतील. आता जे काही ब्लाऊज आहे ना ते रेडी झालेले आहे, त्यातल्याच काही ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला दाखवते. आधीचा जो काही ब्लाऊज होता त्याला मी जी काही स्टोनची लेस आणली होती ती तिथे अटॅच केली होती आणि ती हातशिलाई करूनच मी लावते, कारण की मग नंतर निघत नाही आणि व्यवस्थित दिसते. त्यानंतर हा कटोरी ब्लाऊज, फॅब्रिक एवढं व्यवस्थित नव्हतं पण ब्लाऊज छान झाला होता शिवून वगैरे. तर पाहूयात आता कसा बसतोय. आणि खूप सारे कमेंट असतात की स्ट्रेट फिटिंग तुम्ही कसं करता हे व्हिडिओमध्ये दाखवा. तर चला शॉर्ट व्हिडिओमध्ये एखादं मी तुम्हाला दाखवेल किंवा लॉंग व्हिडिओसुद्धा बनवेल की स्ट्रेट फिटिंग येण्यासाठी नेमकं काय करावं लागतं. तर असा हा फायनल ब्लाऊजचा लुक आहे. त्यानंतर तिसरा ब्लाऊज जो आहे ना तो ट्रेंडिंग स्लीवचा डिझाईन जी काय आहे ना ती मी स्टिच केली होती. काय झाले ना पपच्या स्लीव्ज आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, मग त्यानुसारच मी कस्टमरला सजेस्ट करते. ते जर हो बोलले तर शिवते, अदरवाईज मग स्किप केलं तरी चालते. लटकनला सुद्धा मी त्याच प्रकारे जी काही सिल्वर लेस आहे तीच लावली होती. याचा सुद्धा मटका शेप शिवलेला होता. तर चला आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.